नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वा गणित काय दिले बघा आपल्याला. मुकुंद possesses ₹50 more than what Sagar possesses. The product of amount they have is 15,000. Find the amount each one has. आपल्याला काय करायचे तर दोघांकडे असलेले पैसे काढायचे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला, कोणासाठी आपल्याला एक व्हेरिएबल मानायचे हे लक्षात ठेवावं लागतं. आपल्या कोणासाठी व्हेरिएबल मानायचं आपल्याला, मुकुंद possesses 50 more, कोणापेक्षा, सागरपेक्षा. मग सागरचे जे पैसे आहेत ते आपल्याला मानावे लागतील. लेट सागर possesses ₹X. आपल्याला माहिती नाही त्याच्याकडे किती पैसे, आपण ₹X आहेत असं गृहीत धरूया. Therefore मुकुंद possesses, आता किती दिलेले आहेत आपल्याला त्याच्यापेक्षा सागरपेक्षा ₹50 जास्त, म्हणजे X + ₹50. हे झालं एक. आता एक कंडिशन दिली आपल्याला, दोघांचा गुणाकार सांगितलेला आहे बाय गिवन कंडिशन. काय कंडिशन आहे, दोघांचा गुणाकार म्हणजे X गुणिले X + 50 बरोबर किती सांगितलेले आपल्याला, 15,000. X गुणिले X + 50 बरोबर 15,000. त्याला सॉल्व्ह करूया. X × X, X², X × 50, 50X. हे 15,000 जे होते ते बरोबरच्या पाठीमागे आल्यास -15,000 होते, = 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झाले आपल्याला. क्वाड्रॅटिक इक्वेशन जे तयार झालेलं आहे तर याला सॉल्व्ह करायचं. तुम्ही फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह करा किंवा फॅक्टर्स पाडून सॉल्व्ह करा, कसंही सॉल्व्ह करा, काहीच फरक पडत नाही त्याने. आता इथे काय होतं बघा, आपल्याला असे दोन फॅक्टर्स पाहिजे 15,000चे की ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे, तर +50 आली पाहिजे. 15,000चे फॅक्टर्स काय पडतील, 150 आणि 100, ज्यांच्यामध्ये 50चा डिफरन्स आहे. असे दोन फॅक्टर्स आपल्याला मिळाले. आता पाहिजे काय आपल्याला, गुणाकार मायनसमध्ये पाहिजे, याचा अर्थ एका संख्येला मायनस चिन्ह आहे, बेरीज प्लसमध्ये याचा अर्थ मोठ्या संख्येला प्लस चिन्ह, छोट्या संख्येला मायनस चिन्ह, म्हणजे X² + 150X - 100X - 15,000 = 0. 50Xचं रूपांतर आपण कशामध्ये केलं, 150 - 100 मध्ये. आता या दोघांमध्ये काहीतरी कॉमन मिळेल आपल्याला आणि या दोघांमध्ये काहीतरी कॉमन मिळेल. काय कॉमन मिळते, इथे X कॉमन मिळतं. X (X + 150), इथला X बाहेर आला, इथला X वर्गमधला एक X बाहेर आला, इथे X राहिला. आता पुढच्या बाजूला दोन्हीकडे मायनस आहे म्हणजे मायनस कॉमन निघणार आहे. -100 कॉमन मिळेल इथं आपल्याला. X मायनस बाहेर निघाल्यामुळे आतलं प्लस होईल. 100 ने याला भाग दिलास किती बघायचे, 150 बरोबर 0. दोन ब्रॅकेट सारखे आले म्हणजे आपलं उत्तर जवळजवळ बरोबर आहे. X + 150 दोन ब्रॅकेटसाठी एक ब्रॅकेट आणि X - 100 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये राहील, = 0. दोन संख्यांचं प्रोडक्ट किंवा गुणाकार 0, याचा अर्थ काय, कुठली तरी एक संख्या 0 आहे. मग कुठली संख्या 0 असेल ते माहिती नाही आपल्याला, दोन्ही संख्या आपण गृहीत धरून उत्तर आपल्याला काढावं लागेल. Therefore X = 0 - 150 - 150 or X = 0 + 100. काय गृहीत धरलेलं आपण ते पण चेक करायचं. सागर possesses ₹X. आता ₹X आपण घेतलेले आहेत, मायनसमध्ये रुपये असणार नाहीत, बट X = -150 इज नॉट पॉसिबल. का बरं पॉसिबल नाही आहे, तर ते पैसे आहेत म्हणून. Therefore X = X एकच व्हॅल्यू आपल्याला मिळाली, ती म्हणजे 100. आपल्याला विचारले काय, दोघांकडे किती पैसे असं विचारलेलं आहे. सागरकडे किती आहेत, ₹X आहेत. Therefore सागर possesses ₹X म्हणजे ₹100. अँड दुसरा माणूस कोण होता आपला, मुकुंद. मुकुंद possesses किती रुपये आहेत त्याच्याकडे, X + 50 म्हणजे 100 + 50 बरोबर ₹150. म्हणजे सागरकडे ₹100 आहेत आणि मुकुंदकडे ₹150 आहेत. 12th क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर्स ऑफ टू नंबर्स इज 120. द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. फाइंड द नंबर्स असं विचारलेलं आहे.
आता इथे अटी काय काय आहेत त्या लक्षात घ्या. डिफरन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ टू नंबर्स. आता समजा एक नंबर जर एक्स असेल, दुसरा नंबर आपल्याला माहिती नाही आहे सध्याच्या कंडिशनला काय आहे, आपण समजा वाय पकडला. आता इथे आपल्याला एकच व्हेरिएबल पकडायचं, त्यामुळे असं नाही पकडायचं आपल्याला, पण लिहिताना वेगळं लिहू, पण समजून घेण्यासाठी असं समजून घ्या. दोघांमधला डिफरन्स किती सांगितलेला आपल्याला, 120 सांगितलेला आहे. दुसरी कंडिशन काय दिली, स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर. समजा हा ग्रेटर नंबर होता, हा स्मॉलर नंबर होता. स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर, स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर म्हणजे काय, वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय दिलेले आहे, ट्वाइस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर काय तुमचा एक्स आहे, म्हणजे वाय इज इक्वल टू 2x. आता हे वायच्या जागेवरती पुट करा, काय मिळतं तुम्हाला बघा. एक्स मायनस वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअर पुट केला, वाय स्क्वेअरच्या जागेवरती काय येईल, एक्स स्क्वेअर मायनस 2x इज इक्वल टू 120. आता हे 120 अलीकडे आले, तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होतं आणि त्याला तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आता हे फक्त लिहिताना व्यवस्थित लिहूया आपण. दोन व्हेरिएबल आपल्याला इथे वापरायचे आहेत, त्यामुळे आपण लिहिताना ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर असे शब्द वापरूया. लेट. आता एक नंबर आपल्याला कोणाच्या कंडिशनमध्ये काय दिलेलं बघा, स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर, म्हणजे आपल्याला इथे ग्रेटर नंबर कन्सिडर करावा लागेल काहीतरी. लेट ग्रेटर नंबर बी एक्स, एवढी एकच कंडिशन आपण इथे घेऊया. बाय गिवन कंडिशन, बाय गिवन कंडिशन काय दिलेली आहे, डिफरन्स दिलेला आहे स्क्वेअर्सचा. मग ग्रेटर नंबरचा स्क्वेअर, ग्रेटर नंबर आणि स्क्वेअर मायनस स्मॉलर नंबर आणि त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू सांगितलं आपल्याला 120. ग्रेटर नंबर आपण घेतलेला आहे, तो काय घेतलेला आहे, एक्स स्क्वेअर मायनस स्मॉलर नंबरसाठी काय आहे आपल्याला अजून आलेलं नाही, त्यामुळे आपण असंच लिहूया. स्मॉलर नंबर स्क्वेअर इज इक्वल टू 120. हे आपलं इक्वेशन नंबर 1 बाय गिवन कंडिशन 1. आता कंडिशन 2, कंडिशन 2 नुसार काय मिळतं आपल्याला, तर स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर, स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर आणि त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर काय आपला एक्स, ट्वाइस म्हणजे 2 इंटू एक्स. आता स्मॉलर नंबरची व्हॅल्यू इथे पुट करूया. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 काय मिळतं आपल्याला, एक्स स्क्वेअर मायनस 2x, एक्स स्क्वेअर मायनस 2x इज इक्वल टू 120. आता या 120 अलीकडे आली की आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होतं. एक्स स्क्वेअर मायनस 2x हे प्लस 120 इकडे मायनस 120 होती, म्हणजे एक्स वर्ग वजा 2x वजा 120 बरोबर 0 असं इक्वेशन आपलं तयार झालं. आता ह्या इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता हे सॉल्व्ह करत असताना तुम्ही कुठल्याही पद्धतीने करा, फॉर्म्युला वापरा किंवा फॅक्टर्स पाडून जर पडत असतील तर फॅक्टर्स पाडून काढा. 120चे अवयव काय मिळतील तुम्हाला, 12 आणि 10 असे अवयव मिळतील. आता इथे काय पाहिजे तुम्हाला, गुणाकार पण वजा पाहिजे, बेरीज पण वजा पाहिजे. याचा अर्थ मोठ्या संख्येला वजा चिन्ह, छोट्या संख्येला अधिकचं चिन्ह. म्हणजे काय अवयव मिळाले तुम्हाला, एक्स वर्ग वजा 12x अधिक 10x वजा 120 बरोबर 0. आता याचं सॉल्व्ह करू, काय मिळते बघा. पहिल्या दोघांमध्ये काय कॉमन मिळते, एक्स कॉमन काढला, काय राहिलं ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 12. पुढच्या बाजूला काय कॉमन मिळते, तर प्लस 10 कॉमन मिळते. एक्स मायनस 120ला जर 10ने भाग दिला तर 12चा भाग बसेल, म्हणजे एक्स मायनस 12. एक्स मायनस 12 साठी एक वेळा लिहू आपण, एक्स मायनस 12 इन अदर ब्रॅकेट एक्स प्लस 10, म्हणजे एक्स वजा 12 आणि एक्स अधिक 10 या दोन संख्यांचा गुणाकार 0. देअरफॉर याचा अर्थ काय होते, एक तर पहिली संख्या 0 किंवा दुसरी संख्या 0. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 0 मायनस 12 म्हणजे प्लस 12, मायनस 12 इकडे आला प्लस 12 होते, 0 प्लस 12 म्हणजे प्लस 12. एक्स इज इक्वल टू 0 मायनस 10 मायनस 10 होईल. पण मायनस 10 येणार नाही, काय येणार नाही याचं कारण इथे आहे, स्मॉलर नंबरचा स्क्वेअर आहे किती आहे, 2x. समजा स्मॉलर नंबरचा स्क्वेअर आपण जर गृहीत धरला, समजा वाय नंबर आपण आहे गृहीत धरला, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू एक्स. 2 इंटू एक्स म्हणजे 2 इंटू मायनस 10, 2 इंटू मायनस 10 म्हणजे मायनस 20. आता वाय स्क्वेअर मायनस 20 असेल का, कुठल्याही संख्येचा वर्ग वजामध्ये कधीच येत नाही, ऋणमध्ये कधीच येत नाही. त्यामुळे ही कंडिशन जे ते इथे काय सांगते तुम्हाला, देअरफॉर बट याच्यावरून तुम्हाला काय सांगता येईल, हे कुठेतरी लिहून ठेवा वाटलं असतं तुम्हाला समजण्यासाठी. बट x is equal to minus 10 is not possible. का बरं पॉसिबल नाही आहे, तर त्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा तो ट्वाइस एक्स आहे, म्हणजे मायनस 20 येणार आहे. कुठल्याच संख्येचा वर्ग वजामध्ये येत नाही, त्यामुळे हे पॉसिबल नाही. देअरफॉर x is equal to 12. x ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला,
12. आपल्याला काढायचे काय, दोन्ही नंबर काढायचे. आता स्मॉलर नंबरचा स्क्वेअर आहे, देअरफॉर स्मॉलर नंबरचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू एक्स आहे. 2 इंटू एक्स किती आहे, 12. कुठून लिहिलं तुम्ही हे, इक्वेशन 2 वरून लिहिलं, फ्रॉम 2. आता काय मिळते इथं, देअरफॉर स्मॉलर नंबरचा स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज इक्वल टू 2 इंटू 12 इज इक्वल टू 24. देअरफॉर स्मॉलर नंबर इज इक्वल टू किती येईल आता, स्मॉलर नंबर इज इक्वल टू असे वर्गमूळ पडायचं. अधिक वजा वर्गमूळ का पडतायचं, तर त्याचं वर्गमूळ जे आहे ते दोन्ही बाजूने, म्हणजे 24चं बघा समजून घ्या, 2चा वर्ग पण किती येते, 4 येते, वजा 2चा वर्ग पण किती येते, 4च येते. 4चं वर्गमूळ काय काय झालं, वजा 2 पण झालं आणि अधिक 2 पण झालं. त्यामुळे इथे काय मिळतं आपल्याला, तर याचे 2 वर्गमूळ मिळतील, अधिक वजा वर्गमुळात 24 अधिक वजा 4 वर्गमुळात 6 अधिक वजा 2 वर्गमुळात 6. देअरफॉर ग्रेटर नंबर इज इक्वल टू, ग्रेटर नंबर एकच आला, किती आला तो, 12. अँड स्मॉलर नंबर इज इक्वल टू वर्गमुळात 24 जर लिहिलं नसेल तुम्ही तर वर्गमुळात 24 लिहा, अधिक 24 किंवा वजा वर्गमुळात 24 किंवा याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला काय मिळालं, तर 2√6 और -2√6 असे 2 वर्गमूळ तुम्हाला मिळतील, 2 संख्या मिळतील तिथे स्मॉलर नंबरसाठी. क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, Ranjana wants to distribute 540 oranges among some students. If 30 students were more, each would get 3 oranges less. Find the number of students. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, समजा माझ्याकडे जर 30 संत्रे होते आणि मला 10 लोकांना वाटायचे ते, आता तर काय मिळतं मला, मी कसं काढतो ते, माझ्याकडे असलेले एकूण संत्रे भागिले एकूण किती विद्यार्थी होते, 10. मग प्रत्येकाला किती मिळायला लागलं तर इथे, तर 3 संत्रे प्रत्येकाला मिळायला लागली. अशा पद्धतीने आपल्याला हे गणित करायचं आहे. काय करते ते बघा, किती स्टुडंट आपल्याला माहिती नाही, आपण स्टुडंट घेऊया एक्स. किती ऑरेंजेस आहेत आपल्याकडे, 540 ऑरेंजेस आहेत, म्हणजे प्रत्येकाला किती मिळतील, सुरुवातीला किती मिळतील, 540 भागिले एक्स. जेवढे काही स्टुडंट असतील तेवढ्या स्टुडंटना एवढे ऑरेंजेस मिळतील. आता जर 30 जास्त असते विद्यार्थी, 30 विद्यार्थी जास्त असते म्हणजे काय, तर खालच्या बाजूला 30 विद्यार्थी वाढतील, म्हणजे x अधिक 30, खालच्या बाजूला विद्यार्थी वाढले. ऑरेंजेस वाढणार आहेत का, नाही, ऑरेंजेस तशीच राहिली 540. आता पुढे काय मिळणार आहे आपल्याला, तर प्रत्येकाला 3 ऑरेंजेस कमी मिळाले असं सांगितलेले. सुरुवातीला किती मिळाले प्रत्येकाला ऑरेंजेस, एवढे मिळालेले. संत्रे किती मिळाले प्रत्येकाला, 540 भागिले एक्स. मला किती मिळणार आहेत, तर 3 कमी प्रत्येकाला, म्हणजे हे प्रत्येकाला मिळणारे ऑरेंजेस आपण इथे काढली. ज्यावेळेस विद्यार्थी 30 जास्त होते त्यावेळेस काय होईल, तर 540 भागिले एक्स म्हणजे पहिल्यांदा किती ऑरेंजेस मिळाले होते तेवढे वजा 3. अशा पद्धतीने हे इक्वेशन मिळेल. इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपलं उत्तर येऊन जाईल. नंबर ऑफ स्टुडंट, लेट number of students be x. Therefore by given condition 1, काय कंडिशन दिलेली आपल्याला, 540 संत्री जी आहेत ती वाटायची. each student would get किती मिळणार आहेत त्याला, 540 एकूण संत्रे आहेत आपल्याकडे भागिले एकूण विद्यार्थी, एवढी काय मिळणार आहेत ऑरेंजेस. बाय कंडिशन 2, काय सांगते कंडिशन 2, 30 विद्यार्थी जास्त होते. आता किती होते पहिले आपण पकडलेले x, म्हणजे आता किती झाले x + 30. आता प्रत्येकाला किती मिळणार आहे, तर 3 ऑरेंजेस लेस, कधीपेक्षा, पहिल्यापेक्षा. म्हणजे काय मिळतं तुम्हाला, 540 भागिले x अधिक 30. हे आता काय झालं, नवीन मिळणारे ऑरेंजेस, प्रत्येकाला किती ऑरेंजेस मिळणार आहेत एवढी. याच्यासाठी आपल्याला काय दिलेली दुसरी कंडिशन आहे, तर ते पहिला जेवढे काही ऑरेंजेस मिळणार होते त्याच्यापेक्षा कितीने कमी, 3ने कमी आहेत. म्हणजे हे आपल्याला एक इक्वेशन तयार करते. काय तयार होतं बघा आता इथे, 540 छेदस्थानी x अधिक 30 बरोबर, इथे छेद सारखा नाहीये म्हणजे दोघांचा गुणाकार करा, x गुणिले 1 म्हणजे x, ते गुणाकार करा, 540 गुणिले 1 540 वजा 3
एक्स. आता या दोघांचा तिरका गुणाकार आपण करूया. 540 गुणिले एक्स किंवा या एक्सने आधी याला गुणून घेऊया. एक्स अधिक 30 गुणिले 540 वजा 3x बरोबर हे 540 गुणिले एक्स. गुणाकार करूया आता. एक्स गुणिले 540 म्हणजे 540x. एक्स गुणिले वजा 3x म्हणजे वजा 3x वर्ग. आता 30 ने पण गुणावं लागेल तुम्हाला. अधिक 30 ने 540 ला गुणलं 1 0 दुसरं 0 4 त्रिक 12 3 5 15 आणि 16. 30 ने वजा 3x ला गुणायचे म्हणजे वजा 90x बरोबर 540x. 540x इकडे पण आहेत, 540x इकडे पण आहेत. दोन्हीकडचे दोन कॅन्सल होऊन जातील. काय इक्वेशन मिळते आपल्याला इथे? -3x² -90x प्लस 16,200 इज इक्वल टू 0. -3 ने डिवाइड करू डायरेक्ट. x² मायनसने डिवाइड केल्यामुळे आता काय होईल? सगळे साईन चेंज होतील. आधी मायनसने करू. चला 3x² प्लस 90x मायनस 16,200. आता ABCच्या किमती तुमच्याकडे फॉर्म्युलामध्ये ठेवा किंवा फॅक्टर्स काढून काढायचं असेल तर मग 3 कॉमन मिळतील तुम्हाला. 3 कॉमन काढून फॅक्टर्स पाडा. 3 जर कॉमन काढले तर काय मिळेल तुम्हाला? x² अधिक 90 ला 3 ने भागितलं 30x वजा 3 5 15 3 चौक 12 5400 बरोबर 0. आता 5400 चे अवयव काढायचे तुम्हाला. 5400 चे अवयव काय पडतील बघा. ज्यांच्यामध्ये डिफरन्स 30 चा आहे अशी. तर 54 चे अवयव काढायचे आधी आपण, मग त्याच्यानुसार आपल्याला ते अवयव मिळतील. 54 चे अवयव काढण्यासाठी डिफरन्स किती जायला पाहिजे? 3 चा. मग 9 आणि 6 असे अवयव पडतील. आता त्याच्यापुढे फक्त एक 0 वाढवायचं. 90 आणि 60. आता काय पाहिजे तुम्हाला? गुणाकार वजामध्ये पाहिजे, बेरीज अधिक मध्ये पाहिजे. म्हणजे छोट्या संख्येला वजा चिन्ह, मोठ्या संख्येला अधिक चिन्ह. म्हणजे काय फॅक्टर्स मिळेल तुम्हाला? x² प्लस 90x मायनस 60x मायनस 5400 इज इक्वल टू 0. या दोघांमधून काहीतरी कॉमन मिळेल. काय कॉमन आहे? x. x प्लस 90 राहिले इथे. दोन्हीकडे मायनस आहे म्हणजे मायनस कॉमन मिळेल. 60 पण कॉमन मिळतो सोबत. काय राहिलं ब्रॅकेटमध्ये? x मायनस मायनस प्लस होऊन जाईल. 60 ने याला भाग द्या. कितीचा भाग बसते बघा? 90 चा भाग बसेल बरोबर 0. x प्लस 90 एका ब्रॅकेटमध्ये आणि x वजा 60 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बरोबर 0. याचा अर्थ काय? एक तर पहिला ब्रॅकेट 0 किंवा दुसरा ब्रॅकेट तरी 0. देअरफॉर x इज इक्वल टू किती मिळते? 0 मायनस 90 म्हणजे मायनस 90 और x इज इक्वल टू 0 प्लस 60. 0 प्लस 60 म्हणजे किती? प्लस 60. दोन किमती मिळाल्या तुम्हाला, मायनस 90 आणि प्लस 60. कन्सिडर काय केलं होतं आपण? नंबर ऑफ स्टुडंट्स. मायनसमध्ये असणार आहेत का ते? नाही. देअर बट x इज इक्वल टू मायनस 90 इज नॉट पॉसिबल. का बरं? तर नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत ते. देअरफॉर x इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला? 60. काय काढायचं होतं आपल्याला? नंबर ऑफ स्टुडंट्स. एवढंच काढायचं होतं. त्यामुळे ते उत्तर काय लिहायचं आपल्याला? देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू 60. नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू 60. तुम्ही हे गणित फॉर्म्युला वापरून पण करू शकता. b² मायनस 4ac त्याच्यानुसार पण तुम्हाला उत्तर एवढंच येईल. 14th क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला. मिस्टर दिनेश ओन्स an agricultural farm at village Talwell. The length of the farm is 10 meter more than twice the breadth. In order to harvest rainwater, he dug a square-shaped pond inside the farm. The side of the pond is 1/3 of the breadth of the farm. The area of the farm is 20 times the area of the pond. Find the length and breadth of the farm and of the pond. असं विचारलेलं. काय दिलेले आपल्याला? एक रेक्टँग्युलर शेती असं सांगितलेलं आहे आपल्याला. आता इथे काय सांगितलेले? तर लेंथ आणि ब्रेड तुम्हाला सांगितलेले त्याचे कंडिशन्स काय. समजा अट काय दिलेली? लेंथ जी आहे ती ब्रेडच्या दुपटीपेक्षा 10 ने जास्त आहे. म्हणजे त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 ने जास्त असं सांगितलेलं आहे. मग आपल्याला इथं रुंदी कन्सिडर करावं लागेल. समजा रुंदी जर x मीटर आहे असं कन्सिडर केलं आपण, तर लांबी किती मिळेल? दुपटीपेक्षा 10 ने. दुप्पट किती? 2x आणि त्याच्यापेक्षा 10 ने जास्त आहे म्हणजे 2x प्लस 10. आता त्याने काय केलेलं मध्ये परत एक स्क्वेअर शेप्ड पॉन्ड केलेलं इथे, म्हणजे चौरस आकृती तळ खोदलेलं आहे. त्याची बाजू किती सांगितलेली आपल्याला? तर या रुंदीच्या 1/3 पट आहे. म्हणजे रुंदी आपण x पकडली होती तर किती झालं? 1/3x. या सगळ्या बाजू तेवढ्याच असतील. 1/3x किंवा 1/3, 1/3.
आता आपल्याला काढायला काय सांगितलं अजून दुसरी एक अट दिली आपल्याला, ती म्हणजे एरिया ऑफ फार्म इज इक्वल टू 20 इंटू एरिया ऑफ पॉन्ड. या फार्मचा एरिया आपल्याला आता काढता येईल का? काढता येते. या दोघांचा गुणाकार केला की आपल्याला फार्मचा एरिया मिळते 20 इंटू एरिया ऑफ पॉन्ड. स्क्वेअरचा एरिया का जो असतो फॉर्म्युला तो आपण आपल्याला करता येईल. लेट breadth of farm be x मीटर. therefore काय कंडिशन दिली आपल्याला? लेंथ ऑफ फार्म आपल्याला मिळतात इथे. कशा पद्धतीने मिळतं? तर ट्वाइस द ब्रेड, ट्वाइस म्हणजे 2x आणि काय परत 10 मीटरने जास्त म्हणजे 2x प्लस 10 मीटर एवढं झालं. आता पुन्हा काय सांगितलं? एक पॉन्ड आहे. therefore साइड ऑफ पॉन्ड इज इक्वल टू किती आहे? ब्रेड पेक्षा 1/3 x मीटर. एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता एक कंडिशन दिली आपल्याला, त्या कंडिशननुसार आपल्याला इक्वेशन मिळेल. बाय गिवन कंडिशन काय कंडिशन दिलेली? एरिया ऑफ फार्म इज इक्वल टू 20 इंटू एरिया ऑफ पॉन्ड. एरिया ऑफ फार्म किती आहे? तर रेक्टँगलचा एरिया लेंथ इंटू ब्रेड म्हणजे 2x प्लस 10 इंटू x इज इक्वल टू 20 इंटू एरिया ऑफ पॉन्ड काय? स्क्वेअरचं काय असतंय? साईड स्क्वेअर 1/3 इंटू x होल स्क्वेअर. सोड बाहेर आता x इंटू 2x स्क्वेअर x इंटू 10x इज इक्वल टू 20 इंटू 1/3चा स्क्वेअर 1/9 आणि x स्क्वेअरचा x स्क्वेअर. हे सगळं बरोबरच्या या बाजूला घेऊन जातं. इथं काय मिळतं आपल्याला बघा, 2x स्क्वेअर प्लस 10x. आता इथे काय मिळतं? इज इक्वल टू 20/9 x स्क्वेअर. एक तर इथंच 9ने मल्टिप्लाय करा थ्रू आउट या इक्वेशनला, म्हणजे तुम्हाला सोडवायला सोपं जाईल. 9ने मल्टिप्लाय केल्यावर काय मिळतं बघा. therefore 18x स्क्वेअर प्लस 90x इज इक्वल टू 20x स्क्वेअर. 20x स्क्वेअर इकडे घेऊन किंवा 18x स्क्वेअर तिकडे घेऊन जाऊ, कसंही करा. 20x स्क्वेअर असंच ठेवूया मायनस 18x स्क्वेअर मायनस 90x. हे दोन गोष्टी आपण बरोबरच्या पुढे घेतल्या इज इक्वल टू 0. 20x स्क्वेअर मायनस 18x स्क्वेअर इज इक्वल टू किती येते? 2x स्क्वेअर मायनस 90x इज इक्वल टू 0. काय मिळतं आपल्याला इथे आता? तर 2x कॉमन मिळेल. 2x जर आपण इथं कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहते? x मायनस 45 इज इक्वल टू 0. काय मिळतं म्हणजे आता 2x इज इक्वल टू 0 और पहिली संख्या तर 0 किंवा दुसरी संख्या तर 0. x मायनस 45 इज इक्वल टू 0. therefore x इज इक्वल टू 0 और x इज इक्वल टू 0 प्लस 45. आता x काय आहे? x काय आहे आपलं? तर ब्रेड ऑफ फार्म आहे. आता ते 0 मीटर असणार आहे का? नाही. बट x इज इक्वल टू 0 इज नॉट पॉसिबल. therefore x इज इक्वल टू किती आलं आपलं? 45 मीटर. आपल्याला काढायला काय काय सांगितले ते पण चेक करा. लेंथ, ब्रेड आणि पॉन्डची साईड काढायला सांगितले. therefore लेंथ ऑफ फार्म is equal to 2 into x, 2 into 45 plus 10. 45 into 2 म्हणजे 90, 90 plus 10 म्हणजे 100 मीटर. दुसरी गोष्ट काय? ब्रेड्थ ऑफ फार्म ते किती आहे? एक्सच आहे म्हणजे किती आहे ते? 45 मीटर. अँड साइड ऑफ फार्म, साइड ऑफ पॉन्ड इज इक्वल टू 1/3 इंटू एक्स. एक्सची व्हॅल्यू किती आली? 45. 1/3 इंटू 45 म्हणजे 3 3 15 मीटर. तिघा जणांच्या पण आपल्याला किमती मिळाल्या. ब्रेड मिळाली 45 मीटर, लेंथ मिळाली 100 मीटर आणि पॉन्डची साईड मिळाली 15 मीटर. लास्ट क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला. A tank fills completely in 2 hours if both the taps are open. If only one of the tap is open at the given time, the smaller tap takes 3 hours more than the larger one to fill the tank. How much time does each tap take to fill the tank completely? म्हणजे काय? दोन टॅप आहेत, एक छोटा एक मोठा, दोन नळ आहेत आणि दोन नळांनी टाकी भरायला सुरू केली
तर किती वेळात भरते पूर्ण टाकी? 2 तासामध्ये भरते. आता अजून एक गोष्ट आपल्याला इथे काय सांगितलेली आहे ती म्हणजे स्मॉलर टॅप जो आहे याला 3 तास जास्त लागतात. समजा बिगर टॅप आहे, मोठा टॅप जो आहे याने जर आपण टाकी भरायला सुरू केली आणि याला जर 1 तास लागत असतील टाकी भरायला, तर याला किती लागतील? x + 3 तास लागतील याला भरायला. आता या गणितामध्ये कसं असतं बघा, जर 2 तासामध्ये ही टाकी भरत असेल तर एका तासामध्ये किती टाकी भरेल? 2 तासात जर पूर्ण भरत असेल तर एका तासामध्ये अर्धी टाकी भरेल. जर x तासामध्ये ही टाकी भरत असेल पूर्ण, तर एका तासामध्ये किती टाकी भरेल? ही 1/10x. हा या नळाला किती वेळ लागते? तर 1/3 तास लागतात पूर्ण भरायला. मग एका तासामध्ये किती भरेल ते? 1/10x+3. या दोघांची बेरीज किती येणार आहे? 1/2 येणार आहे. का बरं? एका तासामध्ये या दोघांनी मिळून. आता याने किती भरली? मोठ्या नळाने 1/x एवढं भरली टाकी. दुसऱ्या नळाने किती भरली? तर 1/10x+3 भरली. किती वेळात? एका तासामध्ये. किंवा तुम्ही इथे डायरेक्ट 2 घेऊन असं पण करू शकता. 2/10x 2/10x बरोबर 1 असे घेऊन पण उत्तर तुमचं येते. आपण एका तासातला वेळ काढूया म्हणजे आपल्या प्रत्येक गणिताला वेगवेगळं करण्यापेक्षा एकच कॅटेगरीमध्ये गणितं करता येतील अशा पद्धतीची. बघा काय काय दिलेले आपल्याला, तर त्या गोष्टी कन्सिडर करूया. लेट लार्जर टॅप टेक्स x hours to fill the tank. मोठ्या टॅपला x hours लागतात. Therefore, smaller taps takes किती येते? x + 3 hours to fill the tank. Therefore काय? Tank filled by bigger किंवा larger tap in 1 hour is equal to 1/x, and tank filled by smaller tap in 1 hour is equal to 1/x + 3. काय कंडिशन दिलेली आहे आपल्याला? तर पूर्ण टाकी भरायला 2 तास लागतात दोघं जणांना मिळून. म्हणजे या दोघं जर दोन्ही नळ एका वेळेला ओपन केले तर 2 तासामध्ये पूर्ण टाकी भरते. आपण एक तासाचा वेळ इथे काढलेला आहे. किंवा तुम्ही याला 2 तासामध्ये पण करू शकता. 2/x 2/x x + 3 असं पण करू शकता. टँक filled by both taps in 1 hour is equal to किती? 1/2. का बरं? 2 तासामध्ये पूर्ण टाकी भरते. एका तासामध्ये किती टाकी भरेल? मग अर्धीच टाकी भरेल म्हणजे 1/2. आता कंडिशन बाय गिवन कंडिशन. काय कंडिशन दिली आपल्याला? तर दोन्ही टॅप एका वेळेला जर ओपन केले आपण, दोन्ही टॅपने पाणी भरलं, तर एकाने एवढं भरलं दुसऱ्याने एवढं भरलं, तर किती टाकी भरते एका तासामध्ये? 1/2. आता इक्वेशन सॉल्व्ह करा. x खालच्या दोघांचा गुणाकार करूया. x + 3 ते गुणाकार करा. x + 3 + x is equal to 1/2. x + x म्हणजे 2x 2x + 3 x × x x² + 3 × x 3x is equal to 1/2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x² + 3x × 1 म्हणजे x² + 3x is equal to 2 ने याला गुणा. 2 × 2 म्हणजे 4x आणि 2 × 3 म्हणजे 6. हे सगळे बरोबरच्या पाठीमागे घेऊन येतो. x² + 3x हे अधिकचे -4x होतील, +6चे -6 होतील. काय म्हणतात आपल्याला इथे? x² 3 - 4 म्हणजे -x. x² - x - 6 is equal to 0. आता 6चे फॅक्टर्स काढा किंवा फॉर्म्युला वापरा. 6चे फॅक्टर्स पडतील 3 आणि 2. 6चे अवयव काय पडले? 3 आणि 2. इथे काय पाहिजे तुम्हाला? बेरीज पण वजा पाहिजे आणि गुणाकार पण वजा पाहिजे. त्याचा अर्थ मोठ्या संख्येला वजा चिन्ह द्या, छोट्या संख्येला अधिक चिन्ह द्या. म्हणजे काय मिळालं तुम्हाला? x² - 3x + 2x - 6 is equal to 0. एक्सचे आपण फॅक्टर्स पडले त्या दोघांमध्ये. x कॉमन मिळालं, x - 3 + 2 कॉमन मिळालं. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहते? x - 3. x - 3 x - 3 साठी एक वेळा लिहिलं आपण इथे. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x + 2 is equal to 0. म्हणजे दोघांपैकी एकाची किंमत 0 आहे. x - 3 is equal to 0 और x + 2 is equal to 0.
देअरफॉर एक्स इज इक्वल टू 0 मायनस 0 हे -3 बरोबरच्या पुढे गेल्यास +3 होतील. 0 + 3 म्हणजे +3 और एक्स इज इक्वल टू 0 - 2 म्हणजे -2. पण काय मानलेलं आपण एक्स बघा वेळ मानलेला आहे. वेळ निगेटिव्ह असणार आहे का? नाही. बट एक्स इज इक्वल टू -2 इज नॉट पॉसिबल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 3 आवर्स. आता काय काय विचारलेलं आपल्याला त्याच्यामध्ये, तर एक प्रत्येक टॅपला किती वेळ लागला असं विचारलेलं आहे. देअरफॉर एक्स काय लार्जर टॅपचा टाइम आहे. लार्जर टॅप रिक्वायर्स 3 hours and smaller tap requires किती सांगितले तुम्हाला x + 3 म्हणजे 3 + 3 is equal to 6 hours to fill the tank alone. जर वेगवेगळे नळ चालू केले आपण तर मोठ्या टॅपने 3 तासात टाकी भरेल आणि छोट्या टॅपने 6 तासामध्ये ती टाकी पूर्ण भरेल.